दोनही कोर्टात हारून पत्नीला उच्च न्यायालयात मिळवून दिला न्याय। आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरीचे डॉक्टर नसून ते बॅचलर ऑफ ॲक्युपंक्चर मेडिसिन अँड सर्जरीचे डॉक्टर असल्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पत्नी व 2 मुलांना प्रत्येकी 4,000 रुपये अशी 12,000 रुपये खावटी मंजूर केली होती। हायकोर्टाने पत्नीची खावटी कमी करत वाढीव खावटीची मागणी नाकारली। हा निर्णय न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांनी दिला। 37 राहणार वाशिम असे याचिकाकर्त्याचे नाव आहे। माधव यांच्या पत्नीला 2 मुले, मुलगी व मुलगा आहे। माधव यांच्या पत्नीने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली न्यायालयात खावटी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती। चिखली न्यायालयाने पत्नीला 5,000 रुपये, 2 मुलांना प्रत्येकी 4,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते। माधव यांनी चिखली न्यायालयाच्या आदेशाला बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले। बुलढाणा न्यायालयाने प्रकरण खारिज केले। त्यामुळे माधव यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले। जरी दोन्ही कोर्ट विरोधात आहे तरी पण 2 मेडिकल डिग्री सारख्या असल्यामुळे दोन्ही कोर्टाने प्रकरण खारिज केले। याचिकाकर्ते माधव हे आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरीचे डॉक्टर नसून ते बॅचलर ऑफ ॲक्युपंक्चर मेडिसिन अँड सर्जरीचे डॉक्टर आहेत। त्यामुळे सत्र न्यायालयाने ते गृहीत न धरता जास्त खावटी मान्य केली। ही बाब लक्षात घेता हायकोर्टाने खावटी कमी करीत पत्नीचा वाढीव खावटीचा दावा नाकारून पत्नी व 2 मुलांना प्रत्येकी 4,000 रुपये खावटी मंजूर केली। माधव यांच्यातर्फे ॲडव्होकेट स्वप्नील वानखेडे यांनी बाजू मांडली। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.